तळ्यावर असलेल्या एका झाडाखाली दृष्टांत दाखवला देवीने, तर आमचं मंदिर हे परप्रांतीयांच्या ताब्यात जाईल ही आम्हाला साधारण कल्पना होती. पण आम्हाला अभिमान आहे, आमच्या देवीचं वरदहस्त आहे सगळ्या लोकांवर. एकही कॅज्युअलिटी, एकही कोरोनाचा पेशंट आमच्या गावात त्या पिरियडमध्ये झालेला नाही. आणि 90च्या स्पीडला गाडी असताना चाक निघालं, परंतु देवीच्या कृपेने आम्हाला कुठलीही दुखापत झाली नाही. हे जसकारच्या देवीचं गाणं म्हणतात, लोकशाहीर यशवंत ठाकूर यांनी गायलंय. आणि बाहेरच्या जेव्हा प्रदेशात आम्ही जातो आणि तिथे बाबांचं नाव ऐकलं जातं, तेव्हा मी त्यांना हळूच म्हणाले, तुम्ही जे गाणं लावताय ते म्हटलं माझे सासरे आहेत म्हणून. हाय, नमस्कार, कशा आहात सर्व. माझं नाव राजदीप घरात, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आपल्या राज करंजाच्या या यूट्यूब चॅनलवरती. सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी आहे जसकारला. या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तेच म्हणजे आपला आता अंग काढतील आणि तो देवलात नेतील आणि नंतर मग अभिषेक होईल आणि नंतर दर्शन चालू आणि नंतर मग दर्शन चालू होईल आणि उद्या पालखी सोहळा असतो. आणि त्यासोबतच आपण आपल्या जसकारसाठी आणि उरण तालुक्यासाठी एक हस्ती म्हणजेच श्री यशवंत ठाकूर साहेब आपल्या एवढ्या उरण तालुक्यासाठी काय हस्ती होती त्या या ब्लॉगमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपल्या रत्नेश्वरी आईची पूर्ण माहिती ज्येष्ठांकडून आपण घेतलेली आहे. तर सर्व सोला आणि माहिती आणि यशवंत ठाकूरांची विषय माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर ठीक आहे, बरोबर बोललो ना? बरोबर. आणि आता आपण सध्या देवीचं जिथनं अंग निघतो तिथे जाऊ. हां, लॉकर रूममध्ये जाऊया आणि तिथनं आपण अंग निघतील तो सर्व सोला आणि नंतर पालखी सोहळा तो तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तर त्याला टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. रत्नेश्वरी माते की जय. एकदम मस्त द्वार सजवलेला आहे फुलांनी, 16 रत्नू आईचा. आणि बघा पूर्ण फुलांची अशी चादर हातरलेल्या आतमध्ये जाऊ आणि आपल्या समोर मानाची पालखी, चांदीची पालखी ठेवण्यात आलेली आहे. जाऊ याच्यावरनं चालू. ठीक आहे बघा. आणि पालखी तुम्हाला दाखवतोय ही बघा. हे बघा पूर्ण चांदीची पालखी आणि ते सोन्याचं आहे काय? सोन्याचा पत्रा, सोन्याचा पाणी. आणि श्री यशवंत ठाकूरांचा तो गाणं आहे चांदीची पालखी, त्या या पालखीबद्दलच उच्चार केलेले आहेत. बरोबर ना? बरोबर. आणि ही आहे त्यांची गावकीची लॉकर रूम, ज्याच्यामध्ये वर्षभर आईचे मुकुट, आईचा अंग असतो. ठीक आहे. आणि तो फक्त आपल्या पालखी सोहळ्याला बाहेर निघत असतो. तर 3 दिवस आम्हाला गाववाल्यांना सुद्धा तो 3 दिवसच बघायला मिळतो. बाहेरच्या लोकांना तर 3 दिवस, पण गाववाल्यांना सुद्धा नवरात्रीत सुद्धा आम्हाला बघायला मिळतो. फक्त पालखीच्या दिवशी जत्रा, पालखी आणि शिकला म्हणजे आपल्या 3 दिवशीच बघायला मिळतो. हां, म्हणजे वर्षभर आई अंग आतमध्ये असतं. ठीक आहे. हा आहे लॉकर रूम. इथूनच तो सर्व सोहळा आपल्याला बघायला मिळणार आहे. थोड्याच वेळात बघूया. 6 वाजलेत आणि नेटिव्ह बँड सुद्धा आलेला, मानाचा बँड असतो गावकीचा. आणि थोड्याच वेळात आपला अंग निघेल आणि तो सर्व सोहळा तुम्हाला दाखवेन मी.
म्हणून आशीर्वाद आहे ना त्यांचा आपल्यावरती. ठीक आहे, चला आता दर्शन झालं तुमचा. ठीक आहे, चला बाय बाय. आपण अंग मिरवणूक बघून आलो आपल्या आईच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. त्यापूर्वी तुम्हाला या व्लॉग विषयी सांगते. आता याच्या पुढे तुम्हाला आईची माहिती, शाहीर यशवंत ठाकूर यांची माहिती सुरू होईल. आम्ही निस्वार्थीपणाने हा प्रयत्न केला आहे, आपल्या आईची माहिती आणि सोल्याची माहिती, शाहीर यशवंत ठाकूर यांची माहिती. तर याच्या पाठी आमचा काहीच स्वार्थ नाही. आम्ही चांगली माहिती ज्येष्ठांकडून घेतलेली आहे आणि सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच ना? आता जाऊया आणि आईचं दर्शन घेऊया. ठीक आहे, चला. रत्नेश्वरी माते की जय. आई रत्नेश्वरी देवीला वंदन करून मी रमाकांत नारायण म्हात्रे, माजी सरपंच तथा विश्वस्त श्री रत्नेश्वरी देवी मंदिर न्यास आणि आता ज्येष्ठ नागरिक संस्था जसकारचा अध्यक्ष म्हणून बोलतो. श्री रत्नेश्वरी देवीच्याबद्दल माहिती सांगायची म्हटली तर स्वातंत्र्योत्तर काळापूर्वीपासून देवीचं मंदिर आमच्या गावातील प्रथम नागरिक पूर्वाश्रमीचे कैलासवासी तुकाराम हरी वाजेकर शेठ यांना आमच्या तळ्यावर असलेल्या एका झाडाखाली दृष्टांत दाखवला देवीने आणि त्या ठिकाणी आम्हाला देवी मुळात सापडली अशी एक आख्यायिका आहे. सुरुवातीला जुन्या मंदिरात, जे आज टाउनशिप कॉलनीमध्ये आहे जागा, त्या ठिकाणी आम्ही पहिली स्थापना केली. त्यावेळी एक छोटेखानी देवीचं मंदिर अगदी गावापासून 1 किलोमीटर लांबीवर होतं ते, आणि तिथून यात्रा आणि पालखीची संकल्पना पुढे आली. पुढे वाजेकर शेठ यांनीच ह्या देवीच्या साठी एक चांदीचा मुखवटा तयार केला. कापरी काका म्हणून एक देव आहे, तसेच ब्राह्मण देव आहे, यांच्यासाठी चांदीचे मुखवटे मुंबई इथून गुलालवाडी म्हणून एक एरिया आहे, तिथे चांदीचे मुखवटे तयार केले. देवीची चैत्रवद्य अष्टमी आणि नवमी याच्यात कुठलीच कॉम्प्रोमाइज होत नाही. काही लोक यात्रा इकडं तिकडं हलवतात, पण आमच्याकडं ठरलेलं आहे चैत्रवद्य अष्टमीला यात्रा आणि नवमीला पालखी. नंतर दुसऱ्या दिवशी आपली शिळी पालखी म्हणून एक प्रचलित आहे. शिळी पालखी अशासाठी ती नंतर निघाला होता. शिळी पालखीचा विषय की देवीची पहिली तिथे असताना पालखी निघायची आणि पालखी निघाल्यानंतर ती पूर्ण गावात फिरून सुरुवातीच्या काळामध्ये सकाळी 8, 9, 10ला मंदिरात परत जायची. म्हणजे इतकी जरा जलद गतीनं पालखी जायची. त्यावेळी एवढ्या एरियात डोक्यावरूनच्या बत्त्या आणल्या जात होत्या पेट्रोलमॅक्सच्या पूर्वीच्या. त्यांची माणसं यायची, डोक्यावर बत्ती घेऊन सबंध पालखी फिरवायची. आणि ह्या पालखी उत्सवासाठी, यात्रा आणि पालखी उत्सवासाठी जुन्या मंदिरात त्यांनी मुंबई येथील सुप्रसिद्ध नेटिव्ह ब्रास बँड यांना पाचारण केले पहिल्या वेळी. आणि ते लोक, त्यातले मालक म्हणून नूर शेठ त्यांचा मालक होता. आत्ताचे त्यांचे नातू येतात आपल्याकडं. पण JNPT आली आणि JNPTच्या आल्यानंतर हे मंदिर एक उठून आपल्या जवळच्या परिसरात आणावं अशी एक कल्पना आली. काही लोकांचा एक भावनिक विरोध होता की आपलं मंदिर आहे तिथंच राहावं. परंतु कॉलनी आली, तिला गेट बांधला, भोवताली कुंपण बांधलं, तर आमचं मंदिर हे परप्रांतीयांच्या ताब्यात जाईल ही आम्हाला साधारण कल्पना होती. त्यापेक्षा आम्ही देवीचा कौल घेतला. एक कौल नावाचं पद्धत आहे. देवीला कौल देवीचा मागायचा का देवी आम्ही तुम्हाला चांगल्या स्थितीत, चांगल्या परिस्थितीत, चांगल्या मंदिरात गावाजवळ नेतो, तर आपली काय इच्छा आहे असे कौल मागण्याची प्रथा होता. तर त्यावेळी देवीनं आमच्या उजवा कौल दिला आणि त्याला मान्यता दिली. आणि त्या झाल्यानंतर मग आम्ही सुरुवातीला पहिलं एक 4.5 लाखाचं एक मंदिर JNPTने आम्हाला साध्या पद्धतीनं बांधून दिलं. त्यांच्याकडून निधी दिला, आम्ही ते गावकऱ्यांनी बांधलं. ते साधं मंदिर ह्या मंदिराच्या जरासं पुढे होतं. नंतर ह्या दरम्यानच्या पिरियडमध्ये पालख्या ह्या तशाच पद्धतीने निघत होतात. पालखी निघाली की पालखी मागे
चित्ररथ, विविध प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक चित्ररथ ही परंपरा बैलगाड्यामधून चित्ररथ जायचे. ते चित्ररथ पूर्ण मंदिरापासून निघाले की आज दिनेश पाटीलांच्या घराजवळ तिथं साधारण ते विसावाचे, कारण सकाळ व्हायचा तेव्हा ते लोक गाड्यावरून खाली व्हायचे. ते चित्ररथाचा विषय तिथून संपायचा आणि नंतर थोडीशी पालखी जलद गतीनं मंदिरात पोचायची. मंदिर बांधण्याची संकल्पना आमच्या गावातून धुसमुसत होती, त्यामुळं एक मीटिंग घ्यायची ठरवली. मंदिराची संकल्पना आम्ही आमच्या बाजूच्या सोनारी गावचे एक आर्किटेक्चर रंजन कडू, आमच्याच गावचे ते जावई पण सोनारीचे रहिवासी, आमचा चांगला परिचय होता. त्यांना आम्ही मंदिरात बोलवलं, ही कल्पना त्यांना सांगितली, त्यांना आवडली. तर त्यांनी नंतर एक सुंदर असं प्रॉस्पेक्ट तयार केलं वाशीला आणि एक दुमजली मंदिर बांधावं अशी एक कल्पना आली पुढं. सगळ्यांनी देणग्या थोडा जमा करायला सुरुवात केली होती. मंदिराच्या कामाला सुरुवात झाली. पण एक जण इंजिनियर जो महावरे नावाचा माणूस होता, त्याने मात्र आमचं काम 1 रुपया न घेता उलटं आम्हाला काय लागलं चहा पाणी जेवण तर तो स्वतः करायचा. त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं ते महावरेला आमच्या देवीचा साक्षात्कार झाला. हा महावरे याच्या आधी देवीच्या मंदिरात यायचा, त्याला 7-8 वर्ष झाली लग्न होऊन, मूलबाळ होत नव्हतं. एक दिवशी त्याने काहीतरी देवीच्या बायकोला घेऊन आरती ओटी भरली आणि देवीकडे प्रार्थना केली. 1-1.5 वर्षानंतर त्याला एक मुलगा पुत्ररत्नाचा लाभ झाला. ह्याच्यामुळं तो इतका भावूक झाला की ह्या देवीचं काम मी 1 रुपया न घेता करीन, आणि त्यांनी तसं केलं. आणि आम्हाला ही नंतर त्यांनी गोष्ट सांगितली. बघा, म्हणजे असा एक साक्षात्कार त्यावेळीसुद्धा घडला आहे. त्या माणसाने काही न करता आमची बरोबर काम पूर्णत्वास करण्यासाठी त्यांनी आम्हाला फार मोठी मोलाची सहकार्य केलं. त्याच्यानंतर यात्रा पालखी होत असताना अगोदरच्या पिरियडमध्ये एक वेळा असा प्रकार घडला की तो जो बॉम्बेहून नेटिव्ह बँड यायचा तो पूर्वी मचव्याच्या मार्गाने समुद्र मार्गाने येत असे. त्याचं गलबत अचानक कुठंतरी समुद्रात हेलकावे खाऊ लागले आणि आता आपलं हे मचवा बुडणार की काय अशी परिस्थिती होती. पण त्या नूर शेठनी स्वतः जातीनं होता देवीकडं मागणं केलं, अरे देवी बघा, तुझ्या यात्रा पालखी उत्सवासाठी आम्ही प्रतिवर्षी येतो आहे आणि आमच्या पुढे हे संकट आता येत दिसते आम्हाला, तूच यातून आम्हाला तार. अशा तऱ्हेने सांगितल्याबरोबर काही वेळाने ते वादळ शांत झालं आणि तो मचवा सही सलामत पहिल्या तीराला लागला. आणि ही आख्यायिका त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे. तशीच त्या नेटिव्ह बँडवाल्याची एक कथा आहे त्या नूरशेठची. हा मुसलमान जातीने, पण प्रतिवर्षी तो आणत असे. तरुण असताना त्याची पण घरी त्यांचं लग्न झालं, त्यालाही मुलबाळ होत नव्हतं. पण त्यांनी सुद्धा देवीला साकडं घातलं, चला मग देवी बघ, मला हे मुलबाळ काय नाही आहे, तर तुझी कृपेनं मला काहीतरी कृपाप्रसाद देवीचा पुत्ररत्नाचा लाभ व्हावा. आणि देवीने त्याचं गाऱ्हाणं ऐकलं. 1-2 वर्ष त्यांनाही मुलगा झाला आणि तो माणूस वाजेगर शेठबद्दल इतकं प्रेम दाखवायला लागला की आता माझा नेटिव्ह बँड दरवर्षी तुमच्या यात्रा पालखी उत्सवाला नक्कीच असेल. पालखीसाठी ही तारीख चैत्रवद्य अष्टमी आणि नवमीचा बँड तो रिझर्व ठेवीत आमच्यासाठी. आणि तशा तऱ्हेने त्यांनी आजपर्यंत ती प्रथा चालू झाली. आजपर्यंत नेटिव्ह बँड आमच्या गावात येतो. पूर्वीप्रमाणे गावात देवीला वंदन करून गावात फेरफटक मारतो. चांगल्या तऱ्हेने त्याची बरदास्त आहे. त्याचीही माणसं आजपर्यंत गावात सगळे लोकांशी परिचित झाली आहेत. खूप घरोघरी त्यांचा आदरातिथ्य होतं. आता तुम्हाला सांगतो की प्रत्येक देवीची ही इतकी नवसाला हमखास पावणारी देवी, त्यामुळं अगदी मुंबईपासून, ठाण्यापासून, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा आणि परिसरातले लोक ह्या देवीच्या यात्रेला चैत्रवद्य अष्टमी आणि नवमीला हमखास येणार. विशेष करून पालखी कधी बरेच लोक चुकवत नाही, कारण पालखी ही फार महत्त्वाची. रात्री 10ला पालखी निघाली, आजच्या घडीला रात्री 10ला आरती होऊन पालखी निघाली की गावात एंट्री करायला सकाळचे 7 वाजतात. मग ज्यांच्या आळी वाईज, मग भट आळी पहिली आहे ते त्यांच्याकडे आली की त्यांचे लोक तिथं नाचणार. पुढं त्याच्यानंतर मडवी आली तिकडे आली
की त्यांच्याकडं ते लोक नाचणार, पुढं नगारे आली की त्यांच्यातले लोक नाचणार, नंतर घोईकर आली की त्यांच्याकडे नाचणार, पुन्हा एकदा ठाकूरआळीत जाणार पालखी, मग ठाकूरआळीचे लोक नाचून पुन्हा एकदा भटाळीच्या मार्गाने देवी साधारणतः 8 वाजता पुन्हा मंदिरात दुसऱ्या दिवशी पालखी निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता मार्गस्थ विसावेल. सुरुवातीच्या काळात मी अगोदर म्हटलं की देवीला नुसते मुखवटे होते जुनं मंदिर असताना, परंतु वाजेंद्र शेटनीच एक संकल्पना तयार केली की आपण देवीची एक प्रतिकृती चांगली बनवूया. अर्थात त्याला आर्थिक मदत त्यांची खूप होती, त्यावेळी गावाच्या लोकांकडे पैसे नव्हते, पण तरीसुद्धा वाजेंद्र शेटनी पुढाकार घेऊन आज जी देवीची प्रतिकृती आहे ही मुंबईहून गुलालवाडी म्हणून तिथं सोन्याच्या पेढ्या चांदीच्या पेढ्या आहेत, तिथून त्यांना दाखवून त्यांच्याकडून करून घेतली. आणि ती पहिली मूर्ती पहिली प्रतिकृती 60च्या दरम्यान 1960च्या दरम्यान ही पहिली देवीचं अंग आज जे चित्र दिसतंय ते देवीचं अंग आणलं मचव्यातून, तिथून लोक नाचत गाचत मंदिरात ठेवलं आणि मग ते देवी त्याच्यावर सोन्याचे दागिने होते मढवलेले. मंदिर आमचं 1 किलोमीटरच्या अंतरावर होतं, तिथं आम्ही ठेवण्याची व्यवस्था केली नाही कारण बायचान्स चोरीचा प्रकार होऊ शकतो. म्हणून आमच्या गावात सदानंद रामचंद्र ठाकूर हे देवीची भक्ती करत होते, त्यांच्या घरात एक कपाट आणलं, त्याच्या घरात ठेवत होतो. त्याच्यानंतर काही काळानंतर मग ते कबाड वगैरे त्या एका पर्सनली माणसाकडे ठेवण्यापेक्षा आम्ही ग्रामपंचायतच्या बाजूला एक मस्त स्ट्रॉंग रूम बांधली. आजही त्या ठिकाणी देवी सुखरूपपणे त्या ठिकाणी सुरक्षित आहे. आणि आजच ते देवीचा आंघोळ वगैरे घालून सगळी तयारी केली. यात्रेच्या दिवशी सकाळी सगळे भाविक चैत्रवद्य अष्टमीच्या दिवशी सकाळी 6 वाजता सगळे भाविक देवीचं जे स्ट्रॉंग रूम आहे तिथं देवीची प्रतिकृती ठेवलेली आहे त्या ठिकाणी जमतात आणि स्ट्रॉंग रूम खोलून देवीला मधल्या हॉलमध्ये आणायची पुढच्या, आणि तिथे एक अभिषेक घातला जातो पुरोहितांच्या माध्यमातून, आणि तिथून अभिषेक घालून देवीची विधिवत तिथं पूजा करून एका सजलेल्या पालखीमध्ये देवी विसावली जाते. आणि तिथून या नेटिव्ह बँडचा ब्रास बँड, नाशिक ढोल, आणखी इतर ब्रास बँड, व छोटे मोठे कच्चीवाले ते वाजत गाजत भाऊ सगळे लोक महिला पुरुष भक्तिभावाने त्या अंग निघाल्यापासून नाचत नाचत अगदी हा प्रवास 10 वाजेपर्यंत मंदिरात पोचतो. 10 वाजेपर्यंत न थकता सगळे भाविक लोक नाचत असतात. 10 वाजता देवीची अंगाची प्रतिकृती मंदिरात पोचते आणि देवीच्या मूळ दगडी पाषाणी मूर्ती जी आहे त्या मूर्तीवर 10 वाजता जे नवीन केलेलं आहे प्रतिकृती ती ठेवली जाते आणि मोठ्या स्वरूपात भटजीच्या हस्ते पूजन करून पुन्हा एकदा देवीची मोठ्या स्वरूपात आरती होते. आरती झाल्यानंतर दर्शनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. तो एक पहिला दिवस. काही लोक कोंबड्याचं बळी देऊन नवस सादर करणार, काही लोक बोकडसुद्धा आणणार. असे सुमारे 100, 200, 250 बोकड त्या दिवशी यात्रेच्या दिवशीची कापले जातात. मग तो वार कुठलाही असो. तसाच यावेळी सोमवार असला तरी वध हा सोमवारी होणार. पालखीच्या दिवशी एक बार आम्ही नॉनव्हेज खात नाही, पण जत्रेच्या दिवशी घरोघरी नॉनव्हेज असतात, घरोघरी पाहुणे मोठ्या स्वरूपात. आणि नवसाला जी सुरुवात झाली ती एक मानाचा नवस म्हणून गावकीचा आमच्या ग्राम सुधारणा मंडळाचा पहिला नवस मानकरीत तो घेऊन आमचे लोक मंदिरात जाणार. आणि त्याच्यानंतर मग इतर गावच्या लोकांना मग त्यांच्या यथाशक्ती ग्रुप्स वैयक्तिक असे सगळे बँडच्या तालावर आपला देवीचा नवस घेऊन मंदिरात जाणार नव्हता. असे शेकडो लोक येऊन देवीचरणी गाऱ्हाणे आपले मांडतात आणि देवी त्यांचा ऐकते आणि त्यांना फळ प्राप्त करून देतं. असाच एक देवीचा महिमा आहे. 2021च्या दरम्यान कोरोनाची मोठी लाट आली. आपण पाहत असाल एक गाव असं कुठलं राहिलं नाही की त्या ठिकाणी कोरोनामुळे दगावले नाही लोक. पण आम्हाला अभिमान आहे आमच्या देवीचं वरदहस्त आहे सगळ्या लोकांवर. एकही कॅज्युलिटी, एकही कोरोनाचा पेशंट आमच्या गावात त्या पिरियडमध्ये झालेला नाही.
ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे, कारण देवीची आमच्यावर सगळ्यांवर श्रद्धा. कित्येकजण सिरियस झाले, आत्ता जातो की काय संध्याकाळी त्याची बोंब येणार अशी परिस्थिती पण होत्या. मी स्वतः 2 वेळा कोरोनामध्ये त्याच्यामध्ये होतो, पण एकही देवीने एकाही माणसाला कोरोनामध्ये नेले नाही. फार मोठी गाववाले ही भावना लोकांकडे बोलून दाखवतात आणि आम्हा लोकांना आमची श्रद्धा देवीवर असल्यामुळे हे आम्हाला काहीच झालं नाही. यात्रेचा दिवस हा चांगल्या तऱ्हेने आनंदान आमचा पार पाडला जातो. त्यावेळी त्या ठिकाणी सादर केले जातं. लोकांना फार कुतूहल, ते देखावे बघण्यात पण लोकांना इंटरेस्ट असतो खूप. अशा तऱ्हेने रात्री 9:30 वाजता देवीची आरती सुरू होते, 10 वाजता आरती संपते आणि पुन्हा एकदा आरतीला खऱ्या अर्थाने पालखीला सुरुवात. मंदिरातून पालखी येताना खूप गर्दी असते. चढाओढ देवीचा खांदा देण्यासाठी अनेक भाविकांची चढाओढ असते. कसं करून पालखी आम्ही मंदिरातून बाहेर एकदा निघाली की फटाक्याची आतषबाजी, हे सगळे बँड, गुलालाची आतषबाजी, तर अशा तऱ्हेने आलेले सगळे 7, 8, 9, 10 बँड्स पालखीला सोबत निघतात. मला वाटतं तिथून पालखी 1, 2, 3, 4 तास जरी हलत नाही इतकी गर्दी. शक्यतो बाहेरचे लोक मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी नाचतात. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मधून असे लोक, कल्याणमधून लोक आलेले असतात. अशा तऱ्हेने पालखी ही पूर्ण निघाल्यापासून ठाकूर आली की मग शाळेजवळून पुन्हा एकदा भटाळीतून मंदिरात येण्यासाठी रात्रीचे 8 वाजलेले असतात. रात्रीचे 8 वाजता पुन्हा एक देवी आपल्या स्थानावर विराजमान होते आणि देवीची पालखी मंदिरात विसावली की पुन्हा एकदा देवीचा अंग घेऊन रात्री 10 वाजता ते देवीचा अंग मूळ स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्याची परंपरा आहे, प्रथा आहे. तर त्यासाठी आमचे गाववाले, ती पालखी खऱ्या म्हणजे आमच्या गाववाल्यांची, मग त्यावेळी आमचे गाववाले तिथं मनमुराद नाचतात, आनंद घेतात. रात्री 10 वाजता निघाली तरी पण तिला 2-2:30 वाजतात. असा हा देवीचा प्रवास. अशा तऱ्हेने हा देवीचा महिमा मी आता आपल्यापुढं सांगितलेलं, सादर केलेलं आहे. काही राहिलं असं मला काही वाटत नाही. नमस्कार. श्री रत्नेश्वरी देवीची यात्रा व पालखी उत्सव म्हटला की कवी यशवंत ठाकूर यांचे आई माझी कोणाला पावली हे गीत कानावर पडतात आणि गावातलं संपूर्ण वातावरण हे महिनाभरात अतिशय भक्तिमय होऊन जातं आणि खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी म्हणजे अजरामर असं जे गाणं आहे आई माझी कोणाला पावली श्री रत्नेश्वरी देवीचं, हे अजरामर गीत त्यांच्या मुखातून, त्यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या कल्पनेतून साकारलं गेलं याचा सार्थ अभिमान मला स्वतःला आहे. माझे ते मोठे बाबा होते आणि आज ते आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांच्या आवाजाच्या रूपाने, त्यांच्या या गाण्याच्या रूपाने ते या संपूर्ण तालुकाभरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नक्कीच कायमस्वरूपी आठवणीत राहतील. त्यांची अनेक गाणी ही अजरामर झालेली आहेत. त्यामध्ये आपण चल बेगीन चल गो चंद्रा हे गाणं असेल, गणपतीची गाणी असतील, बरेचसे गायक म्हणजे अगदी आनंद शिंदेपासून प्रल्हाद शिंदे, कृष्णा शिंदे आणि अगदी उत्तरा केळकर असतील, शकुंतला जाधव असतील, त्याच्यानंतर विठ्ठल उमप असतील, या सगळ्या जी काही जुने जाणते कलाकार आहेत, गायक आहेत, या सगळ्या गायकांसोबत अगदी महेंद्र कपूर यांच्यासोबत देखील एक गाण्याचे रेकॉर्डिंग, त्याचे फोटो देखील आमच्याकडे आहे. तर अशा पद्धतीने या संगीत क्षेत्रामध्ये, या गाण्यांच्या क्षेत्रामध्ये आमच्या बाबांनी त्यांचं नाव नक्कीच एका चांगल्या स्थानावर नेऊन ठेवलं आहे. वर्सोवा या ठिकाणी 35 वर्ष ते वास्तव्यास होते आणि वर्सोवामध्ये ते छोटेखानी काहीतरी विविध प्रकारची कामं वगैरे करायचे. परंतु वेसवकर पार्टी ज्या वेळेला निघाली, एक संगीताचा एक खूप मोठा ऑर्केस्ट्रा अगदी संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाला होता, जगभरात त्यांचे कार्यक्रम झाले होते. त्या कार्यक्रमाला देखील त्यांचा बराचसा, त्यांच्या कल्पनेतून साकारलेली बरीचशी गाणी त्या कार्यक्रमामध्ये होती. तर अशा पद्धतीने कवी यशवंत ठाकूर यांनी उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल आणि कलकत्ता असू दे, बऱ्याच ठिकाणी या महाराष्ट्रात तर अनेक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बऱ्याच ठिकाणी त्यांच्या या कव्वालीचे कार्यक्रम असतील किंवा कीर्तनाचे कार्यक्रम असतील, भक्तिगीतांचे कार्यक्रम असतील, अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम केलेत आणि या संपूर्ण देशामध्ये आपल्या या आगरी कलेचा प्रसार त्यांनी केला आहे.
दसकार गावाची यात्रा म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रातून, नवी मुंबई विभागातून जी काही गावी येणारी लोकं आहेत, हे कोकणातील लोकं आहेत, ती अगदी 3 दिवस मनोभावे या जत्रा पालखी उत्सवाचा आनंद लुटत असतात. तर एक संतोष पाटील म्हणून यांचा मी एक किस्सा सांगेन की पेजारी येथून ते येतात आणि त्यावेळेला मंदिराचं काम चालू झालं होतं. अतिशय गरीब परिस्थिती होती आणि मागच्या यात्रेत त्यांनी देवीकडं मागणं मागितलं होतं की देवी मला असं बनव की पुढच्या यात्रेला मी व्यवस्थित कपडे घालून माझ्या कुटुंबाला तुमच्या दर्शनासाठी घेऊन येईन. परंतु देवीने त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी जबरदस्त बनवली की त्यांनी पालखीला आल्यानंतर बघितलं मंदिराचं काम चालू आहे. 5 लाख रुपये कॅश त्यांनी स्वतः संतोष पाटील पेजारी यांनी आम्हाला दिली. म्हणजे एक अशी आख्यायिका आहे. मी स्वतः राजस्थान येथे मार्बल आणायला गेलेलो असताना माझ्या गाडीचा अपघात झाला आणि अगदी 90-100च्या स्पीडला असताना आम्ही गाडीत 8 लोक होतो. जसकार गावातील आमची कमिटी होती आणि गाडीचं चाक निघालं पुढचं आणि 90च्या स्पीडला गाडी असताना चाक निघालं. परंतु देवीच्या कृपेने आम्हाला कुठली दुखापत झाली नाही. तेच काय तर त्या दिवशी ईदचा दिवस होता आणि सगळे गॅरेज वगैरे बंद असताना देखील देवीने आम्हाला तिथं एक माणूस सद्गृहस्थ तिथं पाठवला. त्याने आमचं काम रातोरात करून दिलं. तर त्यानंतर आम्हाला असं कळलं की त्या सद्गृहस्थाच्या मुलीचं लग्न त्या दिवशी होतं. तर ते लग्न ठेवून त्याने आमची गाडी दुरुस्त करून दिली आणि आम्हाला रवाना केलं. तर अशा पद्धतीने अनेक अनुभव आम्हाला आलेले आहेत. त्यातलाच एक छोटासा हा अनुभव आहे. आणि आजतागायत जी काही देवीची आख्यायिका झालेली आहे, प्रत्येक ग्रामस्थ या गोष्टीसाठी देवीपुढं नतमस्तक आहे आणि असंच देवीची सेवा आमच्याकडून घडत राहो, माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून घडत राहो, संपूर्ण गावाकडून घडत राहो हीच देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि खरोखर मला एक अभिमान वाटतो की कवी यशवंत ठाकूर हे माझे मोठे बाबा आहेत आणि त्यांच्यामुळं आमचं मान नक्कीच आयुष्यभर उंचावत राहणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी शशिकांत यशवंत ठाकूर. मला माझ्या बाबांबद्दल एवढंच सांगायचं आहे. मी 4थीला असताना बाबांचं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं. ते म्हणजे चल बेगून चलको चंद्रा 1977 साली हे HMEची रेकॉर्ड झाली, जे पांडुरंग वनमाली यांनी गाणं गायलं आहे, पण गीतकार हे यशवंत ठाकूर होते. त्याच्यानंतर त्याच साली त्यांचं एक दुसरं गीत आलं आहे, ते कृष्णा शिंदेने गायलं होतं, ते म्हणजे चमके शिवबाची तलवार. हेही गाणं खूप गाजलं बाबांचं. त्यानंतर त्यांचं एक तिसरं गाणं आलं होतं, ते माझ्या आठवणीत आहे, ते म्हणजे कोली गीत होतं, ते कृष्णा शिंदेने गायलं होतं. नाखवा अरे नाखवा घोडी किनारी लाव, डोंगराच्या बाजूला आहे आपला कोल्यांचा गाव. हेही गाणं त्यावेळी खूप गाजलं होतं. बाबांच्याबद्दल मला सांगायचं झालं तर 1983 साली जे बाबांची पहिली कॅसेट झाली, आई माझी कोणाला पावली, या गाण्यासाठी बाबाई भरपूर प्रयत्न केले, भरपूर कंपन्यामध्ये बाबाई फेरी मारली, परंतु नवीन कलाकारांना कुठेही चान्स मिळत नव्हता. शेवटी बाबांनी ठरवलं की कॅसेट तर देवीची काढायचीच आहे. त्यावेळी बाबांनी स्वतःची गळ्यातली जी चैन होती ती चैन विकली आणि बाबाची कॅसेट काढली आणि देवीच्या आशीर्वादाने ती कॅसेट एवढी चालली की बाबांचं नाव घरोघरी पोचलं. धन्यवाद. मी यशवंत ठाकूर यांचा छोटा मुलगा आणि ही आमची पूर्ण फॅमिली. आणि वडिलांच्याबद्दल सांगायचं झालं तर मी जेव्हा 11वीला होतो आणि तेव्हा माझा पेपर होता, म्हणजे पालखीच्या दिवशी यात्रे दिवशी माझा पेपर होता. ते मला देवीबद्दल एवढं काय माहीत नव्हतं, म्हणजे देवीची महिमा किंवा मला माहीत नव्हतं. 11वीला असताना 4:30-5 वाजता साधारण मी उठलो, तेव्हा माझा पेपर होता म्हणजे फुंडे स्कूलला. तर मी उठलो तर आमच्या बाहेर लॉक असायचा, तेव्हा 3 वेळा दरवाजा ठोकला आणि मी त्या साधारण अभ्यासाच्या हिशोबाने उठलेलो पेपर असताना. तर मी उठल्यानंतर 3 वेळा दरवाजा ठोकला. मी वडिलांना उठवलं, बोललो बाबा उठा, कोणीतरी दरवाजा ठोकते. तर बोलते बाबा बोलतो एवढे लवकर कोणी येऊ शकत नाही, थांब बोलतो. पुन्हा दरवाजा 3दा ठोकला. तर मी बोललो बाबा बोलले थांब जरा, मी काठी घेतो, तू दरवाजा लगेच उघड, कोण असेल तर बोलते कदाचित. तर मी बाबा साधारण उठले, मी लॉक कडीकडेच होतो. जसं कडी उघडली, दरवाजा ठोकल्यानंतर समोर कोणीच नाही. ते बाबाच बोलले आपल्याला ते देवी उठवायला ती साक्षात्कार झाला आहे, कारण बाहेर लॉक असायचा आणि पूर्ण असं पॅक असायचा, म्हणजे कोणी जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. त्याच्यानंतर मला पहिल्यांदा देवीचा अनुभव आला की देवीचं वास्तव आपल्यासोबत आहे आणि ती कायम आपल्या स्वरूपी आपल्यासोबतच आहे. त्याच्यामुळं काही संकट बरेच वेळी आली माझ्याबद्दल तर बरंच संकट मोठं आलेलं. 2007 साली मी मरणातून देवीच्या मुलं वाचलो आणि आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या मुलं होता, त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. आणि खरंच मला बाबांचा आशीर्वाद होता, आईचं प्रेम होतं, त्याच्यामुळे आज या गोष्टीकडे आणि या कामाच्या बाबतीत मला प्रत्येक ठिकाणी बाबांची आठवण येते.
खरंच त्यामध्ये बाबांचा मी ऋणी आहे. नमस्कार, मी जयश्री ठाकूर. मला बाबांचं म्हणजे खूप आवडायचं की ते सतत त्यांच्या मुखामध्ये माऊली माऊली हेच शब्द असायचे, ते सतत हेच नामस्मरण करायचे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रीती दीपक ठाकूर. लोकशाहीर यशवंत ठाकूर हे माझे मोठे बाबा लागतात. माझा एक्सपिरियन्स सांगायचा तर आम्ही वणी येथे गेलेलो, तिथे देवीचं दर्शन घेतलं आणि त्या एका दुकानामध्ये बाबांची कॅसेट लावलेली. मला तर गहिरून ते सांगताना तर मी म्हणाले, अरे हे गाणं इथे कसं काय? तर ते दुकानदार मला सांगतात, तुम्ही ओळखता का? बोलतो हे जसकारच्या देवीचं गाणं आहे. म्हणतात लोकशाहीर यशवंत ठाकूर यांनी गायलं ते. मला इतकं भरून आलं. म्हटलं आम्ही इतक्या क्लोज असतो पण कधी कधी आपल्याला कळत नाही. पण 4 ठिकाणी बाहेरच्या जेव्हा प्रदेशात आम्ही जातो आणि तिथे बाबांचं नाव ऐकलं जातं तेव्हा मी त्यांना हळूच म्हणाले, तुम्ही जे गाणं लावताय ते म्हटलं माझे सासरे आहेत म्हणून. त्यांना इतकं भारी वाटलं, नाही मॅडम बसा म्हणून. म्हणजे त्यांनी जो पाहुणचार केला ना तो मी विसरू शकत नाही. आणि त्या एका म्हणतात ना की त्या गोष्टीचा मला इतका अनुभव आहे की मी कुठेही गेली ना की बाबांच्या कॅसेट्स लागलेल्या असतात आणि मग आम्हाला तो अंगावर काठा येतो की अरे हे जे गातायत ते आमचे सासरे आहेत. आणि इतक्या प्राऊडली आम्ही सगळीकडे सांगतो की अच्छा हे तुम्ही ऐकताय ना ते आमचे आहेत म्हणून. माझं नाव तनुजा अविनाश पाटील. मी कवी यशवंत ठाकूर यांची छोटी मुलगी. बाबांचं सांगायला गेले तर भरपूर असं काहीतरी आहे, म्हणजे सांगण्यासारखं आहे. कारण बाबांनी एवढं नाव करून ठेवलंय की आम्ही आज त्यांच्या नावाखाली तर एकदम म्हणजे हेच चाललेलं आहे. बाबांची जी आरती चालू असते दर मंगळवारी, ती एवढी 2 आरत्या बाबांनी काय केलेल्या आहेत. आज किती वर्ष झाली ती कुठलाही सण असो रिपीट होतेच होते बाबांच्या. मंगलाष्टमी एवढी चांगली बोलायचे बाबा की म्हणजे डोळ्यातून अश्रू गेलेच नाही. जे भरपूर बाबांचं नाव गाजते आणि आज जे युट्यूबवर बाबांची जी गाणी ऐकली जातात त्याच्यावर एवढा आनंद वाटतोय की आज बाबांमुळे आमचंही नाव. आता पोहोचलो आपण रत्नवाईच्या जुन्या मंदिराजवळ आणि ही सिरीज जी आपण काढलंय त्या सिरीजसाठी मदत आणि आयडिया वैष्णवची होती. वैष्णवनी माझी इच्छा होती पण ती साकारली वैष्णवनी. आमचे विचार जुळले काय बोलू करूया आणि याला सर्व टाइम वगैरे सर्व मॅनेज वैष्णवनी केलं. आणि सर्वात मोठे धन्यवाद असतील ते वैष्णवचे असतील. आणि माझ्यासोबत आहे पंकज जो याच्यासाठी सहकार्य करते. आणि आता आपण आलोय श्री रत्नेश्वरी आईचा जुन्या मंदिराशी. आता जुना मंदिर तुम्हाला दाखवतोय. आणि काय सांगशील वैष्णव या मंदिराबद्दल? ॲक्च्युली या मंदिराबद्दल असं आहे की JNPT यायच्या आधी इथे मंदिर होता, तो म्हणजे मूळ स्थान बोलतात ते इथे होतं देवीचं. आणि JNPT आल्यानंतर इथलं मंदिर गावात नेलं. हे मूळ स्थान आहे. आणि यात्रा असो पालखी असो किंवा काही असो पहिला मान जो देतो तो या मंदिरात देतो, नंतर त्या मंदिरात जातो. त्याच्यामुळे हे मूळ स्थान आहे मंदिराचं. ओके, जाऊया दर्शन घेऊया. ओके. आणि माझ्यासोबत आहे पंकज तांडेल जो सर्वांना ट्यूनच्या स्वरूपात पोचलेला आहे. जी RP ट्यून बनवतो 2018 पासून जी RP ट्यून वेगवेगळ्या स्वरूपात बनवतोय तो स्वतः पंकज तांडेल बनवतोय, स्वतः वाजवतोय, स्वतः कलाकारांना आणतोय आणि स्वतः देवीसाठी ट्यून बनवतोय. तर विशेष उल्लेख मला याचा करावा असं वाटतोय की आजपर्यंत जी 2018 पासूनच्या ज्या हिट ट्यून आहेत त्या सर्व पंकज तांडेलनी स्वतः कष्ट घेऊन केलेले आहेत. आणि त्याचं क्रेडिट मला वाटतं पूर्णपणे त्याला द्यायला पाहिजे. तो घेत नाही पण मला असं वाटतं की ते क्रेडिट त्याचं आहे. आणि देवीसाठी त्यांनी ज्या ट्यून बनवलेल्या आहेत, देवीच्या ट्यून ज्या आजूबाजूच्या परिसरात पोचलेल्या आहेत त्या पंकज तांडेमुळे, त्याच्यामुळे मला वाटतं मी त्याला थँक्यू बोलली. थँक्यू. बघा जास्करच्या रत्नवाईची चांदीची पालखी तुम्ही बघताय. बिग फॅन
वेशभूषा केली सर्वांनी आणि लहान मुलांना वरती चढता देखील येते. रत्नेश्वरी माते की उदो 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 उदो. हे बघा आपल्याला एक वेगळेच प्रकारचा दारूकम बघायला भेटला इथे मागासपासून. मला एखादा शॉट तुम्हाला दाखवता आला तर दाखवेन. पाऊस आहे ते पाऊस. जुना दारूकम तर बघितला आहे. आपल्यासमोर काका आहेत, संस्कार गावचे ग्रामस्थ आहेत. काका नाव काय आपला? विकास मात्र JNPT वर्कर. हां म्हणजे आता हे काय बाजारात मिळत नाही, त्या मुंबईला मिळतात त्या माली वगैरे त्या वेगळ्या. पण हे जे आहे ना, हे नगरचा एक तो मालक आहे फॅक्टरीवाला, हा. त्याला मी 1 महिना अगोदर बोलवतो अल्बम घेऊन, हा. आणि मग 5-6 लोक आम्ही जमवून ते चॉईस करतो. जसं म्हणजे बघायला गेलो ना, दरवर्षी जसा फटाके होताना त्यापेक्षा वेगळा करायला जातात. पण तसाच जे परंपरा जसकारची चालू आहे फटाक्याची, तसा इलेक्ट्रिक फटाके आले ते वेगळे. हे आजची परंपरा JNPT जेव्हा आली तेव्हा JNPTचे कामगार मिळून त्यावेळी हे सर्व म्हणजे फटाक्याचा करतात. पलालास तू? पलाला ना. यांच्या हल्दीला मला बोलवू नका. काय म्हणताय जसकारची पालखी? नको असं जे तसाच बारा आहे. मी काय बोलतोय, जसकारची पालखी बघण्यासाठी आलेला आहात. कसं वाटलं पालखी सोहळा? एकदम एक नंबर. कुठल्या जत्रेला बघितलेलं असेल. कुठल्या जत्रेला आहे? ओके. सर्वजण आहेत. रत्नेश्वरी माते की जय. आई माऊलीचा. हे बघा आपल्या समोर हर्षा मामा आणि त्याची फॅमिली आहे. जसकारच्या सोंगांची मजा घेता येते.